नमस्कार मंडळी, माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जल्ला मी चिपळूणचा। तर मित्रांनो, कोकणामध्ये ना 3 गोष्टी अटळ आहेत। सर्वात पहिलं म्हणजे समुद्र, दुसरं म्हणजे हापूस आंबा आणि तिसरं म्हणजे शिमगा। तर त्यातला शिमगा हे आपण बघण्यासाठी आता मापामध्ये आलो आहे। तर कोकणामध्ये शिमगा काय असतो, शिमगाला काय काय केलं जातं याची थोडीशी झलक आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की देईन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्यासोबत माझा मित्र अभिमन्यू आहे। आपल्या तर इथे शरण काढण्याची एक प्रथा आहे, ती बघण्यासाठी आपण चाललो आहे। तर व्हिडिओ पूर्ण एक्साइटिंग आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला। चिपळूण पेटमाप या ठिकाणी शरणे काढण्याची एक प्रथा आहे। आता शरणे काढणे म्हणजे काय आणि पेटमापात ही प्रथा का केली जाते याची थोडक्यात माहिती देतो। श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी आपल्या सासरामधून म्हणजेच गोवळकोटमधून माहेरी परत येतात, म्हणजे पेटमापामध्ये परत येतात। तेव्हा भाविक आपल्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होण्यासाठी नवसाचे काही नारळ या मैदानामध्ये लपवून ठेवतात। जेव्हा श्रीदेवी करंजेश्वरी आणि श्रीदेव सोमेश्वर यांच्या पालख्या या ठिकाणावरती येतात, तेव्हा सुमारे संध्याकाळी 4:30 ते 6 दरम्यान शरणे काढण्याचा म्हणजेच नवसाचे नारळ काढण्याचा हा कार्यक्रम सुरू केला जातो, ज्यामध्ये देवीचे निशाण आणि पालखी ज्या ठिकाणावरती थांबते त्या ठिकाणावरूनच नारळ काढला जातो। मित्रांनो, हे नवलच की जिथे हे निशाण थांबतं तिथे एक ना एक नारळ तरी नक्कीच मिळतो। आणि अशी मान्यता आहे की ज्या कोणत्या व्यक्तीचा नवसाचा नारळ काढला जातो त्याचा नवस 100% पूर्ण होतो। त्यानंतर मी गेलो जुना कालाभैरव या मंदिराच्या ठिकाणी, जिथे चिपळूणमधील सर्वात मोठा होम लावला जातो, जो पाहायला लोक खूप लांबून लांबून येतात। होम लागण्याआधी या ठिकाणी मनोरंजनाचा एक पारंपरिक कार्यक्रम होतो, तो म्हणजे तमाशा आणि लावणी नृत्य। सुपारी
होळी जाळून या कार्यक्रमाची सांगता झाली. आलेल्या प्रत्येक भाविकांनी वाईट सवयी आणि वाईट गुण जाळून चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्याचा मनोमनीच प्रण घेतला आणि आनंदी भावनेने शिमग्याचे स्वागत केले. खरं तर शिमगा हा सण एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं अशक्यच आहे. त्यामुळे पुढच्या वेळी आपल्या शिमग्यातील एक वेगळी परंपरा दाखवण्यासाठी आपण दुसरा व्हिडिओ नक्कीच करू. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.